नमस्कार, मी सरोजा कलाकृती रांगोळीमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समई खाली ठेवण्यासाठी रांगोळी बनवणार आहोत. मी रेक्झिन बेसवरती हे असं मार्किंग करून घेतलेलं आहे. आपल्याला ज्या आवडीचे डिझाईन पाहिजे त्या आवडीचे आपण डिझाईन बनवू शकता. मला ही डिझाईन बनवायची होती म्हणून मी हे डिझाईन मार्किंग करून घेतलेलं आहे. आता मी हे व्यवस्थित कट केलं आहे. रांगोळी बनवताना रंगाची निवड करणे हे महत्त्वाचं असतं. योग्य कलर वापरले तरच डिझाईन उठून दिसते बरं. मी जेव्हा पण नवीन डिझाईन बनवायला घेते तेव्हा त्याची मी अगोदरच मनामध्ये कल्पना केलेली असते आणि मग मी नंतर त्याला हळूहळू आकार देते. एकच डिझाईन वेगवेगळ्या रंगामध्ये वेगवेगळी दिसते. येथे फुलाच्या डिझाईनची जी पाकळी आहे ती व्यवस्थित स्टिक करून घेत आहे. यामध्ये जे कलर वापरले आहेत हिरवा, पिवळा, लाल, हे कलर कॉम्बिनेशन खूप छान दिसतं. या रंगांमुळे या रांगोळीला पारंपरिक असा लुक येतो. ही रांगोळी जेव्हा तुम्ही समई खाली ठेवाल ना तर खूप छान दिसेल. एकदा ट्राय करून नक्की बघा. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे वेगवेगळे कलर वापरू शकता. मी वेगवेगळे कलर वापरलेले आहेत यामध्ये. ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसतीलच. त्यातील कुठल्या कलरची डिझाईन तुम्हाला आवडली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही रांगोळी तुम्ही समई खाली, पूजेसाठीचं ताट किंवा आपल्या दरवाजामध्ये पण ठेवली तरी खूप छान दिसते. ही रांगोळी धुवून परत परत वापरता येते म्हणून ही रांगोळी सध्या ट्रेंडिंगमध्ये पण आहे. सगळ्यांना खूप आवडायला पण लागली आहे. मला जितक्या पण ऑर्डर आल्या आहेत ना त्यामध्ये ह्या डिझाईनची जास्त मागणी आलेली. कलर वेगवेगळे आहेत त्यांच्या आवडीप्रमाणे. सणासुदीला रोज नवीन रांगोळी काढण्यापेक्षा ही रांगोळी एक उत्तम पर्याय आहे. ही रांगोळी फक्त सणासुदीलाच नाही तर दैनंदिन पूजेसाठी सुद्धा वापरता येते. आपल्या हाताने बनवलेल्या वस्तूला एक वेगळी सुंदरता येते कारण आपण ती खूप मन लावून बनवलेली असते. ही रांगोळी बनवताना ह्या डिझाईनमध्ये जो गोल आकार आहे तो बनवताना थोडा अवघड जातो, पण नंतरचा जो लुक येतो ना तो खूप सुंदर दिसतो. समई खाली एकदा ही रांगोळी ठेवून बघा, तुम्हाला किती प्रसन्न वाटेल. आपल्याला समई साईडनं रांगोळी काढायची काही गरज लागणार. आता बघा ही झाली सुंदर अशी समई खालील रांगोळी वेगवेगळ्या कलरमध्ये. तुम्हाला कुठल्या कलरमधली रांगोळी आवडेल ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. धन्यवाद.